आज मी मस्त अशी कुरकुरीत बोंबील फ्राय तयार करणार आहे आणि हे एकदम बोंबील मोठे असल्यामुळे खूप छान चवीला लागतात. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका. नमस्कार, मी पद्मजा. अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी कुरकुरीत अशी बोंबील फ्राय तयार करणार आहे आणि एकदम फ्रेश बोंबील असल्याने छान अशी कुरकुरीत अशी फ्राय होते आणि चविष्ट लागते. आणि ही बोंबील फ्राय आपण जर तयार केली आणि लगेच खाल्ली तर त्याला टेस्ट खूप छान लागते. पण जर तुम्ही 2-3 तास ठेवले तर त्याला मऊसर होतात बोंबील. म्हणून जेव्हा तुम्हाला बोंबील फ्राय खायची असेल तेव्हाच बोंबील तयार करायची. बोंबील फ्राय छान अशी कुरकुरीत होते आणि चविष्ट होते. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. बोंबील आहेत ते कापून स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि त्यातलं पाणीसुद्धा सगळं काढून घेतलेलं आहे. तर इथे मी हिरवं वाटण घालून घेणार आहे. त्याच्यामध्ये मिरची, आलं, लसण आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. ते 2 चमच घालून घेणार आहे. आणि ह्याच्यामध्ये लिंबाचं पाणीसुद्धा घेतलेलं वाटणामध्ये आणि थोडंसं लिंबाचं पाणी घालून घेणार आहे. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा घरगुती मसाला. वाटणामध्ये मिरची घातलेली म्हणून मसाल्याचं थोडंसं प्रमाण कमी घ्यायचं आहे आणि बोंबील फ्रायला मसाल्याचं प्रमाण एकदम कमीच घ्यायचं आहे. कमी मसाला घालूनच छान होते बोंबील फ्राय. आणि चवीनुसार मीठ. मिठाचं सुद्धा बोंबील फ्रायला प्रमाण कमी घ्यायचं असतं. तर इथे मी थोडंसं तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे. बोंबलाला लावण्यासाठी मिक्स करून घेते. तर तेल गरम झालेलं आहे. तर बोंबलांना हे तांदळाचं पीठ आणि रवा ह्याचं कोटिंग लावून घ्यायचं. बोंबील छान कुरकुरीत होतात. आता बोंबील फ्राय करताना गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे. फास्ट फ्लेमवरच बोंबील फ्राय तयार करायची आहे. आपण इतर मच्छी फ्राय करतो तेव्हा गॅसचा फ्लेम स्लो ठेवतो. पण बोंबलानं जर गॅसचा फ्लेम स्लो ठेवला तर त्यातलं तेल आहे ते जास्त बोंबील शोषून घेतात. म्हणून फास्ट फ्लेमवरच बोंबील तयार करून घ्यायचे आहे. आणि थोडे कडक झाले की लगेच उलट करून घ्यायचे. गॅसचा फ्लेम फास्ट केलेला आहे आणि बोंबील आहे ते सतत उलट सुलट करून घ्यायचे. मग मस्त छान असे कुरकुरीत होतात आणि तेल आहे ते जास्त शोषून घेत नाही. तेल जास्त शोषून घेतलं तर लगेच मग ते असे मऊसर होतात बोंबील. तर तयार झालेली आहे. खालून जरा आता उलट करून घेणार आहे. इतके असे कुरकुरीत झालेले आहेत आणि फास्ट फ्लेमवर बोंबील फ्राय केल्यामुळे चिकटलेली वगैरे नाही. तर बोंबील फ्राय आहे ती तयार झालेली आहे. छान असे कुरकुरीत झालेले आहेत बोंबील. आणि बोंबील फ्राय तयार झाल्यानंतर असे साईडला काढून घ्यायचे. एक एक्स्ट्रा तेल आहे ते निघून जाईल ह्याच्यामधलं. बोंबील फ्राय आहे ती तयार झालेली आहे आणि जे एक्स्ट्राचं तेल होतं ते सुद्धा इकडे मध्ये असं आलेलं आहे. पण काढून घेते आणि सर्व करते. छान अशी बोंबील फ्राय तयार झालेली आहे, चविष्ट. तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल. धन्यवाद.